शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. आकर्षक डिझाईन्स, उत्कृष्ट कारागिरी. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. सर ह्या भागाच्या आतमध्ये आमदार राहुल ढिकले यांना देखील पक्ष आहे आणि दीड तास रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीला ह्या आमदारांचा गाडा जो आहे आता या हायवेने जात होता. काही उमेदवारांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या उमेदवारांना तुम्ही का आले? काय गर्दी काय किरण भाऊ मोबाईल काय पाहिजे शिवसेना आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते सगळ्यांनीच जायचं आम्ही सगळ्यांनाच जायचं होतं. प्लीज बाय थांबा व्हिडिओ काढ प्लीज. त्यांनी सांगितलं आम्हाला आम्ही करतो आम्ही करतो. आमको करत आहे घ्या म्हणजे काय बाय बाय चला आम्ही बोलवलं प्लीज ऐकून घ्या प्लीज प्लीज चला प्लीज 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 भावनाने ऐकायचं. तुम्ही मीडियाला बाहेर का काढताय? काय कारण? मीडियालाच बाहेर का काढताय? काय कारण? मारामारी झाल्या असं बोललं जातं. कारण नाही साहेब, मीडियाला बाहेर काढण्याचं काय कारण? नेमकं असं काय घडलंय मध्ये? काही कायद्याने सुद्धा काही मोठा प्रश्न आहे का माध्यमांमुळे? काही कायदा सुरक्षेचा प्रश्न नाही. अरे मग आम्हाला का बाहेर काढताय? आम्ही सुरक्षित करतो आलो. कोणाची सुरक्षा? काय म्हणजे झालं काय? हेबी फॉर्म झालं काय? शहरात भाजपमध्ये उमेदवारीवरून प्रचंड राडा झालेला आहे. काहींना तुम्ही सर्वेत मागे आहात म्हणून उमेदवारी नाकारण्यात आली, तर भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना देखील थांबवण्यात आलंय. आणि यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत एकच गोंधळ घातला आहे. तसेच विल्होळी येथील एका बंगल्यावर एबी फॉर्म वाटपाचे काम सुरू असताना त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. त्यामुळे भाजपमधील नाराजी नाट्य चव्हाट्यावर आल्याचं बघायला मिळालंय. शहर अध्यक्ष सुनील केदार यांच्याकडे एबी फॉर्म असल्याची माहिती मिळताच इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केलाय. या वाहनामध्ये आमदार राहुल ढिकले आणि सीमा हिरे असल्याचं सांगितलं जातंय. यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या जुन्या आणि निष्ठावंतांना डावलून काही नवीन आणि बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षासाठी वर्षानुवर्ष काम करूनही संधी मिळत नसेल तर मेहनतीचे मोल काय, अशी खदखद येथील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जाहीरपणे प्रकट केली आहे. शहर अध्यक्ष सुनील केदार यांच्याकडे एबी फॉर्म असल्याची माहिती मिळताच इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. पक्षासाठी वर्षानुवर्ष काम करूनही संधी मिळत नसेल तर या मेहनतीचे मोल काय, अशी खदखद येथील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी 2 कोटींना तिकीट विकल्याचा आरोपही यावेळी केला आहे. तसेच मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे तर आम्ही उमेदवारी मागणार नाही, असंही भाजपच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. या घटनेवरून नाशिकमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. तर नवीन लोक भरपूर आलेले आहेत. मी इथे काही कोणाची नावं घेणार नाही, परंतु तुम्हाला शब्द देण्यात आला होता. शब्द सांगितला होता की तुम्ही विद्यमान आहात, तुम्ही प्रदेशावर संघटनेचं काम तुम्ही एकमेव केलेलं आहे. परंतु मला स्वतः कळत नाही काय भाऊ आतमध्ये कोण कोण आहे? तुम्ही त्या गाडीत होतात, तुम्ही त्या गाडीत तुम्ही त्या गाडीत बसले होते डॉक्टर साहेब. पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्त्यांना जर असं होत असेल तर मला वाटतं हे थोडंसं मला सुद्धा खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. पण आमच्या अशा पद्धतीने पळवी रस्त्यावर असा राडा आम्ही 35 वर्ष पण काम केलं, त्यांचे एबी फॉर्म यांनी चोरून विकले. माझा फर्स्ट आरोप आहे पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांचा. लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीसकडे आम्ही सर्व कार्यकर्ते जाणार आहे. आम्ही गिरीश भाऊंना सांगणार आहे, आम्ही गडकरी साहेबांना सांगणार आहे. तुम्ही मागच्या 2017 मध्ये ज्यावेळेस निवडून आलो, आता काय झालं? आता तुम्हाला तिकीट का बरं नाकारलं म्हणजे यांनी नवीन टट्टू घेऊन ठेवले. त्या नवीन टट्टूंसाठी तिकीट देत आहे. गिरीश भाऊंनी आम्हाला सांगितलं होतं फडणवीस साहेबांनी आम्हाला तिकीट द्यायचं, यांनी तिकीट लपून छपून दिले. जे काय दिले
कोरे फॉर्म दिले त्यांना, त्यांच्या मंत्र्यांना दिले आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला केले. आम्ही सर्व लोक जाणार सीएम साहेबांकडे आणि साहेबांना सांगणार आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या सर्व कंप्लीट करणार आहेत आम्ही, गिरीश भाऊंकडनं करणार आहेत आम्ही. मीडिया प्लीज. आम्हाला गडकरी साहेबांनी सांगितलं होतं नवीन जे घेऊन आले मग जुन्या कार्यकर्त्यांची जाण ठेवा. ते गडकरी साहेबांचे शब्द आम्हाला आता आठवायला लागले. 35, 40 वर्षापासून आम्ही काम करतोय. जर आम्हाला असे न्याय मिळत नसेल आम्हाला कार्यकर्त्यांनी जायचं कुठं? हा, आज पहिल्यांदा 9-10 वर्षानंतर पहिल्यांदा इलेक्शन आलं. 35, 40 वर्षापासून आम्ही काम करतो. आम्हाला कोणाला विश्वासात घेतलं जात नाही. आम्हाला स्थानिक आमदारांनी विश्वास घेतला नाही. स्थानिक आमदार कोणातरी लल्ल्या बल्लाच्या घरी जाऊन बसता, तिथं मिटिंगा घेता, कार्यकर्ते फोन करतात, फोन उचलत नाही, शहराध्यक्ष फोन उचलत नाही. तुमचं तिकीट कोणाला दिलं? आमचं तिकीट ज्याला काय द्यायला ज्याला पार्टीने ज्याला दिलं आमच्या पार्टीला आम्ही निवडून आणू. परंतु या स्थानिक आमदारांनी जे गोंधळ घातलेला आहे हे बरोबर नाही. कार्यकर्त्यांना क्षमताई गिरे यांच्यावर तर माझा गंभीर आरोप आहे. त्यांनी हे बी फॉर्म चोरून नेले, हे बी फॉर्म देत नाही. कार्यकर्ते फोन करते, फोन उचलत नाही. मग जुन्या कार्यकर्त्यांनी जायचं कुठं? 100% झाला म्हणतो इकडे तिकडे आहे का? हे बी फॉर्म देण्याची जागा काय? परंतु भारतीय जनता पार्टीचं कार्यालय वसूल मूर्ती कार्यालयात मागच्या 2017ला जो काही आमच्या नगरसेवकांना तिकीट मिळालं, सर्वांना आम्हाला कार्यालयात बोलून तिथं आम्हाला हे बी फॉर्म देण्यात आला आणि सर्व कार्यकर्ते निवडून आले. जो काही झालं असेल ते मला माहित नाही. आम्हाला जे काही तिकीट नाकारण्यात आलेले असं बी पण मी म्हणत नाही. परंतु जे काही कार्यकर्त्यांमध्ये सन्मान निर्माण केलेला आहे यांनी हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि नाहीतर आम्ही सर्व कार्यकर्ते जुने लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांकडे जाऊन गिरीश भाऊ महाजनांना सांगणार आहे, गडकरी साहेबांना सांगणार आहे, हे जे आमदार काम करतो ना त्यांच्या बगल बच्चांना तिकीट देण्याचं कष्ट करणारे कामगार आम्ही कार्यकर्ते आहे. आमच्यावर आता विशेष केसेस घेऊन सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टी पडत्या काळात सुद्धा सोडून गेलो नाही. माझं नाव कैलास आहिरे, मी भारतीय जनता पार्टीचा 35 वर्षाचा कार्यकर्ता आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी नाशिक.